जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। आदिवासी पारधी क्रांती संघटना महाराष्ट्र प्रदेश आयोजित नाशिक जिल्हा पारधी समाज जनजागृती मेळावा रविवारी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता स्प्लेंडर हॉल, स्टेट बँक नाका, राजीव नगर, मुंबई आग्रा हायवे, नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके, त्यासोबत प्रमुख उपस्थिती म्हणून दीपक खांदे, संगीता चव्हाण यांसह विविध अधिकारी पदाधिकारी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। तरी सर्व पारधी समाजातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सचिन साळुंके, राज्य संघटक यांनी केले। नमस्कार, मी सचिन रंगनाथ साळुंके, आदिवासी पारधी क्रांती संघटना महाराष्ट्र प्रदेश राज्य संघटक। उद्या नाशिक येथे आयोजित कार्यक्रम पारधी समाज जनजागृती मेळावा आयोजित केलेला आहे। तरी सर्व पारधी समाज बांधवांनी, सर्व परिवार, सहकुटुंब त्या कार्यक्रमाला हजर राहावं अशी नम्र विनंती। त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकेश भाऊ साळुंके, मुंबई, तसेच आपल्या समाजाचे विविध प्रकारचे अधिकारी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि बेरोजगार तसेच महिलांवर होणारे अत्याचार, गुन्हे शाखा या संदर्भात सर्व तिथे चर्चा होणार आहे। तरी सर्व पारधी समाजांनी तिथे हजर राहावे ही नम्र विनंती। आदिवासी पारधी क्रांती संघटना महाराष्ट्र प्रदेश आयोजित पारधी समाज जनजागृती मेळाव्यासाठी विविध मान्यवर समाजातील शिक्षण, बेरोजगारी, गुन्हेगारी तसेच संघटनात्मक बांधणी या विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत। तरी आदिवासी, पारधी व पारधी समाजातील सर्व पोट जातींची एकमेव संघटना म्हणून आदिवासी पारधी समाजातील सर्व समाज बंधू भगिनींनी या मेळाव्याला उपस्थिती लावावी असे आयोजकांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। संत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीने फळवाटप करण्यात आलं। कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त बडनेरा येथील अमरावती महानगरपालिकेच्या आधार शहरी बेघर निवारा केंद्रातील बेघर निवासी व्यक्तींना बडनेरा शहर काँग्रेसच्या वतीनं फळवाटप करत कार्यक्रम आयोजित केला होता। जे का रंजले गांजले त्यांशी म्हणे जो आपुले, तोची संत ओळखावा देव तेथीची जाणावा। संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळीला अनुसरून रंजल्या गांजल्यांची सेवा करत स्वच्छतेचा संदेश देत शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेसच्या वतीने आधार शहरी बेघर निवारा केंद्रात निवासी बेघरांना फळवाटप करून संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्ताने अनोखा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी काँग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी मच्छिंद्र भटकरसह प्रतीक कुरेकर, अमरावती। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिक शहराच्या गुन्हेगारीचा आलेख वाढला असताना ती गुन्हेगारी कमी व्हावी या अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आज 24 फेब्रुवारी रोजी नागरिक पोलीस संवाद वाढावा, नागरिकांना येणाऱ्या अडचणी जाणून घ्याव्यात यासाठी नाशिक शहरातील 35 जॉगिंग ट्रॅकवर तब्बल 78 पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे। त्याच अनुषंगाने पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भलराव यांनी उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील जॉगिंग ट्रॅकवर सकाळी 7 वाजता हजर होऊन तेथील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या। तसेच गुन्हे घडत असताना नागरिकांनी तात्काळ पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आलं। या उपक्रमाचे नागरिकांकडून देखील स्वागत करण्यात आले आणि या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील लाभत असल्याचं पाहायला मिळालं। यातून नागरिकांनी देखील पोलिसांचे या नवीन सुरू झालेल्या या उपक्रमाबद्दल आभार देखील मानले। या ठिकाणी दवळी कॅम्पच्या बाळासाहेब ठाकरे स्टेडियमवर आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे। आमच्या रोजच्या रूटीन प्रमाणे आम्ही रनिंग, जॉगिंग वगैरे, व्यायाम वगैरे या ठिकाणी आम्ही करत असतो आणि त्यामध्ये दवळ कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब या ठिकाणी, पीसी साहेब या ठिकाणचा त्यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्या सहकाऱ्यांसोबत मी दवळ कॅम्पकरांच्या वतीने पीसी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो
ग्राउंडवर. सांगायचं तात्पर्य असं की गेल्या 16-17 वर्षामध्ये आम्ही कधीच कुठल्या पोलीस प्रशासनाला किंवा कोणाला बघितलं या ठिकाणी नागरिकांची दखल घेताना. आज या बाळासाहेब ठाकरे स्टेडियमवर पिसे साहेबांनी स्वतः येऊन इथं या ठिकाणी नागरिकांची व्यायाम करणाऱ्यांची विचारपूस केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना साहेबांनी कमिशनर साहेबांनी पूर्ण जिल्ह्याभरात त्यांनी आदेश पाठवले की नागरिकांना कुठली अडीअडचण असेल किंवा नसेल त्यांची तुम्ही विचारपूस करून त्यांना कळवायला सांगितलं. तर आम्ही 16-17 वर्षापासून या ठिकाणी ग्राउंडमध्ये सराव करतो आणि नागरिकांना आम्हाला तर इतकं दिलासा भेटलेला आहे की या ठिकाणी कोणीतरी जबाबदार व्यक्ती येऊन नागरिकांची दखल घेत आहे. तर आम्हाला हा दिलासा भेटला आहे की आता याच्यानंतर पी साहेबांनी आम्हाला स्वतः सांगितलं नागरिकांना का आता याच्यानंतर जे पण कोणी अनुचित प्रकार घडत होते याच्यानंतर घडणार नाही, हा दिलासा भेटला. आणि CP साहेबांचा आम्ही मनापासून आभार मानतो की नागरिकांवर त्यांचं नियंत्रण आहे का, नागरिक कसे सुरक्षित राहतील. आणि स्पेशल म्हणजे महिला वर्ग जे काहीतरी बनायला निघाले, काहीतरी त्यांचं भवितव्य घडवायला निघाले, त्यांना एक दिलासा भेटलेला आहे. आणि मी CP साहेबांचा पुन्हा एकदा परत आभार मानतो. मी दररोज जॉगिंग ट्रॅकला येतो, परंतु आज अचानक इथे पोलिसांचा ताफा दिसला आणि काही पोलीस अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी दिसले आणि काही वेगळं काही अघटित घडलं की काय असं वाटलं. परंतु तिथे जवळ गेल्यावर असं कळालं की पोलीस नागरिक सुसंवाद असा तिथे बोर्ड होता आणि त्यांनी नागरिकांशी सुसंवाद साधलेला आहे. नागरिकांनी सुद्धा स्वतःहून त्यांच्याशी सुसंवाद साधलेला आहे. आणि अचानक कसं घडलं हा एक प्रश्न मनात पडला. कदाचित काही घटना घडली असेल, कुठे काही गैरप्रकार घडले असतील, विशेष करून जॉगिंग ट्रॅकच्या संदर्भात काही जर झालं असेल, काही नागरिक मुलं मुले किंवा काही जर काही गडबड केली असेल तर अशी काही चौकशी करायला आली की काय, किंवा इथून पुढे काही तशा घटना घडू नये त्याच्या आगाऊ काही ते चौकशी करतायत किंवा माहिती घेत आहेत असा तो भाग दिसून आला. पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपल्याशी माहिती दिली. विशेष करून 100 नंबर तुम्ही एनी टाईम डायल करू शकता. महिलांना मुलींना जर अडचण असेल तर 112 नंबर डायल करून तुमच्याजवळ 2 मिनिटात तात्काळ कोणताही पोलीस अधिकारी पोहोचेल आणि तुम्हाला अडचणीत असेल तर जरूर मदत करेल अशी माहिती दिली. तर अशा पद्धतीनं जे काही पोलीस नागरिक संवाद या जॉगिंग ट्रॅकवर, शिखरेवाडीच्या जॉगिंग ट्रॅकवर साधला गेला आहे त्याबद्दल मी पोलिसांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. विशेष करून एक नागरिक म्हणून पोलीस विभागाचं अभिनंदन करतो आणि इतर काही अडचणी असतील तर त्या जरूर पोलिसांशी शेअर करून त्यांच्याकडून माहिती घेऊया. दरम्यान उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील शिक्रेवाडी मैदान, जॉगिंग ट्रॅक परिसर व मुक्तिधाम मागे असलेल्या मनपा शाळा क्रमांक 125चे मैदान आदी ठिकाणची आहेत. या ठिकाणी देखील सकाळी 7 वाजता पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरात पोलीस नागरिक संवाद हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येतोय. यात नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सकाळी स्वतः गोल क्लब मैदानावर देखील जनतेशी संवाद साधलाय. तर दुसरीकडे उपायुक्त मोनिका राऊत यांनी उपनगर परिसरातील शिक्रेवाडी मैदानावर जनतेशी संवाद साधला. मोनिका राऊत यांनी जनतेशी संवाद साधून त्यांना आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी पोलीस यांच्या दलांच्या वतीने उपलब्ध केलेल्या विविध टोल फ्री नंबरची माहिती दिली व पोलीस दलाच्या वतीने जनतेला पुरवल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण सेवांची माहिती देत त्यांना सजग राहून संकट समयी घाबरून न जाता पोलिसांना संपर्क करण्याच्या देखील सूचना केल्या. जागर जनस्थानसाठी संदीप नवसेसह भूषण जैन, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. छत्रपती शिवाजी महाराज की आजपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा एल्गार पुकारलाय. राज्यभरात गावोगावी सकाळपासून दुपारी 1 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय. याच आव्हानाला प्रतिसाद देत नाशिकमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. नाशिकच्या मखमलवाद गावात संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगळे सोयऱ्यांच्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी या आंदोलकांच्या माध्यमातून करण्यात येते. 42 वर्षापासून मराठा समाज हे ओबीसी आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करत आहेत. अण्णासाहेब पाटील असतील, अण्णासाहेब जावळे असतील आणि आत्तापर्यंत असंख्य तरुणांनी आपली जीवनाची आहुती दिली, परंतु अद्यापपर्यंत कुठलाही ठोस निर्णय या
महाराष्ट्र सरकारने किंवा केंद्र सरकारने घेतलेला नाही आहे. आमची सर्व मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला मराठा समाजाला OBC-मधूनच आरक्षण मिळावं आणि जो सगळे सोयरा कायदा आहे तोही त्वरित लागू झाले पाहिजे आणि कुठल्याही अटी शर्तीशिवाय आम्हाला राज्य सरकारने याची दखल घ्यावी आणि आमचा हा OBC-मधील मराठा समाज आरक्षण द्यावं हीच आमची या आंदोलनाद्वारे मागणी आहे. चा रस्ता रोको हा मनोज जरांगे पाटील यांच्या निर्देशानुसार आम्ही करतो आहोत. शासनानं 50% मर्यादा ओलांडून जे काही आरक्षण दिलं ते कायद्याच्या कसोटीत टिकणारं आरक्षण नाही. आमची मागणी ही आहे, ज्यांना कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या कुणबी नोंदी या ठिकाणी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्याचा कायदा हा जो काही मधल्या काळामध्ये शिंदेंनी मुख्यमंत्री शिंदेंनी मनोज जरांगेंना जे काही आश्वासन दिलं की सगळ्या सोयऱ्याचा कायदा लागू करू, तो कायदा तातडीने या ठिकाणी लागू झाला पाहिजे यासाठी आजचं आंदोलन आहे. मनोज जरांगे यांच्या आव्हानाला संपूर्ण राज्यभरात प्रतिसाद देत आजपासून रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगाने नाशिकमध्ये देखील मनोज जरांगे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मराठा आंदोलक हे रास्ता रोको आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिकच्या पुरोहित संघात आणि रामतीर्थ सेवा समितीत गंगा गोदावरी आरतीवरून वादंग सुरू आहे. याच वादात आता शांतिगिरी महाराजांनी देखील उडी घेतली आहे. हा वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेणार असून गोदावरी नदी जी मैल झाली आहे ती स्वच्छ करत शांतिगिरी महाराज यांनी महाआरती केली आहे. यावेळी मोठ्या संख्येनं शांतिगिरी महाराज यांच्या सोबत जय बाबाजी भक्त परिवार देखील उपस्थित होता. वाराणसीच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने नाशिकच्या गोदातीरी गंगा आरती सुरू केली आहे. यासाठी तब्बल 11 कोटींचा निधी दिला. त्यावरून मानपान नाट्य पुरोहित संघात आणि शासनाच्या रामतीर्थ सेवा समिती सुरू आहे. वाद मिटवण्यासाठी हे प्रयत्न केले गेले, मात्र हा वाद मिटला नाही. त्यात आता शांतिगिरी महाराजांनी देखील पुढाकार घेतला असून नदी जशी मैल झाली आहे तशी मन आणि राजकारणही दूषित झालंय. त्याचं शुद्धीकरण करणार असल्याचं शांतिगिरी महाराज यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलंय. बघा, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांचं नेहमी कर्तव्य असतं एकमेका सहाय्य करू अवघे दूर सुपंत. जरी समजा काही वाद असला तर आम्ही असा प्रयत्न करणार आहोत दोन्ही पक्षांना या ठिकाणी समजूतपणा घेऊन कसा वाद मिटेल आणि या महाराष्ट्रामध्ये हा संदेश चांगला द्या असा प्रयत्न या ठिकाणी आजच्या या आमच्या महाआरतीचा आहे. स्वच्छता मोहीम तुम्ही केली, गोदावरी मैली झाली होती आणि अशातच वादही रंगला होता. यांनी आम्हाला पहिल्यापासूनच श्रमणांचा आधार दिलेला आहे. आजच आम्ही नवीन या श्रमाला आलो असं काही मुद्दा नाही. यापूर्वी हे 500 ठिकाणं या भारतातले आम्ही निवडले गेले होते आणि आमचे सर्व भाविक या 500 ठिकाणं 111 प्रमाणे जमजेत श्रमण केले आहेत. आणि म्हणून आपण पाहतो की गोदावरीची काय अवस्था झाली आहे. बांधकामाचे असेल, ड्रेनेज असेल, काही तर काडी कचरा असेल, गोदावरी कशी बघा दूषित होत आहेत, मैली होते. आणि आपण पाहतो आपली आई जर आपल्याला काही दिसली गाणी आपल्याला आपलं स्वाभिमान दुखावलं जाईल, आपलं या ठिकाणी मन दुखवलं जाईल. आणि जसं आपल्या आई आपल्या दुःख पावत नाही त्याप्रमाणे गोदावरी आपली माता आहे की नाही, जी गोदावरी आपल्या गौतम ऋषींनी मोठी तपस्या करून कसं आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी या ठिकाणी अवतरण केली आणि त्या गोदावरीला आपण मैली पाहणं हे अत्यंत शोकांतिक आहेत. पण त्या दृष्टिकोनाने आमच्या परिवाराने सुंदर विचार केला की गोदावरी तर साफ करायची, फक्त गोदावरी साफ करायची नाहीत, त्याबरोबर अनेक विभाग आहेत, शासनाचे अनेक विभाग आहेत किंवा राजकारण आहेत, हे सुद्धा स्वच्छ झालं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने नुसतं बघा राजकारण स्वच्छ नाहीत, प्रत्येकाचं मन सुद्धा स्वच्छ झालं पाहिजे. हा खरा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. ज्याला म्हणतो पॉझिटिव्ह. बाबांना असं वाटतं की या समाजामध्ये जे विचार पोहोचत असतात ते अत्यंत महत्त्वाचं काम आपण चॅनलद्वारे करत असतात. म्हणून बाबांची अशा अपेक्षा विनंती आहे सर्व चॅनलवाल्यांना, जास्तीत जास्त पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक विचार त्या समाज पोहोचता येईल आणि मग त्यांना चांगली दिशा मिळेल. ह्याच या ठिकाणी प्रसंग आमच्या चॅनलवर की या भारत मातेच्या चरणी ही सेवा अर्पण करतील. जय बाबाजी, जय भारत माता, जय गोदावरी. पुरोहित संघ आणि रामतीर्थ सेवा समितीत गोदावरी आरतीवरून वादंग सुरू असताना आता याच वादात शांतिगिरी महाराज यांची देखील एंट्री झाली आहे. हा वाद मिटवण्यासाठी शांतिगिरी महाराज हे पुढाकार घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय.
शांतिगिरी महाराजांनी ही गंगा गोदावरी महाआरती करत जशी नदी देखील मैल झाली आहे तशीच राजकारण देखील दूषित झालंय। मात्र याचं शुद्धीकरण करण्यासाठी शांतिगिरी महाराज हे ठोस पावलं उचलणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र आता पुन्हा एकदा पुरोहित संघ 12 रामतीर्थ सेवा समितीत मोठ्या प्रमाणात वादंग सुरू असताना या वादात शांतिगिरी महाराज यांची एंट्री झाल्यानं हा वाद मिटतो की याला पुन्हा एकदा नवे वळण लागतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। हा वाद मिटवत शांतिगिरी महाराज हे काय पावलं उचलणार आणि शांतिगिरी महाराज यांच्या पुढाकाराला कितपत यश येईल हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र शांतिगिरी महाराज यांनी जर हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तर हा वाद नक्कीच मिटेल अशी देखील आता भावना ही या दोन्ही गटाच्या माध्यमातून व्यक्त केली जाते। जागर जनस्थानसाठी शुभम बुडके पाटील, नाशिक। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर। सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी। तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला। आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544। आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344। तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिक शहरातील सातपूर परिसरातील शिवजयंती उत्सव परिसरातील एक आदर्श शिवजयंती म्हणून ओळखली जाते। गेल्या 7 वर्षांपासून सातपूर येथे शिवजयंती ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने एक गाव एक जयंती उत्सव हा साजरा केला जातोय। शिवजयंतीच्या निमित्तानं सातपूर भागातून शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने पारंपरिक वेशभूषेत छोटे मावळे त्याचबरोबर शिवभक्त सहभागी झाले होते। महाराष्ट्र राज्याचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर शिवजयंती उत्सव समिती पदाधिकाऱ्यांच्या वतीने सातपूर भागातील सर्व शिवरायांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी प्रभात फेरी काढून सर्व वातावरण हे शिवमय झाल्याचं पाहायला मिळालं। सातपूर या ठिकाणी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं राबवण्यात आलेल्या एकूण कार्यक्रमांविषयी सातपूर शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाख यांनी आपले मनोगत माध्यमांसमोर व्यक्त केले। जय जिजाऊ जय शिवराय। दरवर्षीप्रमाणे सातपूर शिवजन्मोत्सव समितीने यावर्षी पण शिवजन्मोत्सव समितीचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केले होते। आज प्रभात फेरी काढून शिवप्रभात फेरी काढून आपण परिसरातील सर्व शाळेतील मुलांना घेऊन ही प्रभात फेरी संपन्न करण्यात आली। फेरीमध्ये आपण सर्व महापुरुषांचे पुतळे त्यांना पुष्पहार अर्पण करून प्रभात फेरी आपण सातपूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत संपवली। माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की जिल्ह्यामध्ये एवढा मोठा कार्यक्रम नाही आहे। आज जो शिवगाथा नावाचा जो कार्यक्रम आहे पुण्याचा 110 कलाकार त्यात सहभागी आहेत आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एवढा मोठा कार्यक्रम नाही आहे। तो कार्यक्रम आज आपण आयोजित केलेला आहे। तर सर्वांनी आपल्या सहकुटुंब सहपरिवारांनी हा कार्यक्रम बघायला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवा। पण ह्या कार्यक्रमाद्वारे शिवाजी महाराजांच्या जीवनापासून तर लास्टपर्यंत पूर्ण नाट्य आपण त्यात हे कलाकार प्रदर्शित करणार आहेत। त्याच्यामुळे हे कार्यक्रम बघितल्यामुळं निश्चित मुलांवर वेगळे संस्कार पडतील आणि शिवकार्य शिवाजी महाराज काय होते हे या नाटकातून आपल्याला दर्शवलं जाईल। तर
तरी आपला सर्वांस विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे. जय जिजाऊ, जय शिवराय. गेल्या जवळपास महिनाभरापासून सातपूर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती सोहळ्याची जय्यत तयारी केली होती. त्याच अनुषंगाने वेगवेगळे कार्यक्रम देखील शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पार पडले. त्यासोबतच संपूर्ण सातपूर परिसरातून सर्व शिवभक्तांनी प्रभात फेरी काढत अश्वांवर बसलेला बाल मावळा हा देखील या फेरीमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. दरम्यान भव्य दिव्य अशी शिवजयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. जवळपास हजारो सातपूर वासियांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. सातपूर शिवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून या उत्सव सोहळ्याची तयारी करत होते. त्याच अनुषंगाने मोठ्या उत्साहात ही शिवजयंती एक आदर्श शिवजयंती म्हणून ओळख असलेली शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सातपूर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने प्रभात फेरी संपन्न झाली. पारंपरिक वेशभूषा आणि बाल मावळे या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते. सातपूर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन देखील करण्यात आलं. सायंकाळी सातपूर शिवजयंती उत्सव समितीचा भव्य दिव्य असा सोहळा संपन्न झाला. त्यासोबत सातपूर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने प्रभात फेरी देखील या ठिकाणी काढण्यात आली होती. सायंकाळी सातपूर शिवजयंती उत्सव समितीचा भव्य दिव्य सोहळा संपन्न करत यावेळी एक आदर्श शिवजयंती म्हणून ओळख असलेल्या सातपूर शिवजयंतीसाठी मोठ्या प्रमाणात सर्व सातपूर वासियांनी परिश्रम घेतल्याचे देखील पाहायला मिळालं. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, सातपूर. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती लगत असलेल्या सुयोग हॉस्पिटलमध्ये अज्ञात संशयितांना हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ही शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. अज्ञात हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात डॉक्टर राठी हे गंभीर जखमी झाल्यानं त्यांची प्रकृती ही चिंताजनक असून त्यांना उपचारार्थ अपोलो हॉस्पिटल येथे दाखल केलं. दिंडोरी रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर राठी यांच्यावर सुयोग हॉस्पिटल या ठिकाणी रात्री 9 वाजेच्या सुमारास त्यांच्यावर एका 30 ते 32 वयोगटातील संशयिताने डॉक्टर राठी यांना भेटण्यासाठी आल्यानंतर त्यासोबत त्यांची झटापट झाली आणि डॉक्टर राठी व संशयित आरोपी यांच्यात बोलणे झाले व काही वेळाने पुन्हा दुसऱ्या केबिनमध्ये दोघे चर्चा करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी संशयित व डॉक्टर राठी यांच्या शाब्दिक वाद झालेनं संशयितांना कॅबिनची कडी लावून धारदार कोयता काढून राठी यांच्यावर हल्ला चढवला. यावर राठी यांच्या डोक्यावर मानेवर जवळपास 15 ते 20 वार केले. डॉक्टर राठी यांच्या कॅबिनमध्ये काहीतरी गडबड असल्याचा आवाज आल्यानं रुग्णांचा स्टाफ कॅबिनकडे धावत गेला. त्यावेळी राठी कॅबिनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सदर घटनेनंतर रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्राथमिक उपचार केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं रात्री डॉक्टर राठी यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. कसगाव तालुक्यातील भडगाव येथे श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव साजरी करण्यात आली आहे. यावेळी आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी चर्मकार समाजचे जिल्हा अध्यक्ष उत्तम मोरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर ग्रामपंचायत सदस्य मंगलाल मोरे, समाधान पाटील यांनी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे विचार मान्यवरांसमोर मांडले. सर्व समाज बांधवांनी महाप्रसादाचं देखील आयोजन केलं होतं. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भानुदास महाजन, उपसरपंच समाधान पवार, सुधीर अहिरे यांसह सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी रवींद्र अहिरे यांनी आभार व्यक्त केले. जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, भडगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. हे कोणी हे सर्व आणि मराठा बांधव आजूबाजूने आलेले सर्व या ठिकाणी मी सांगू इच्छितो, अरे छगन भुजबळ, आमच्या जातीने जर भेदभाव केला असता तो तू भाई केलेलाच भाजीपाला विकत बसला असता. कायदा लागू झालाच पाहिजे. मनोज जरंगे यांच्या आव्हानानंतर येवला तालुक्यात रास्ता रोकोला सुरुवात झाली आहे. येवला तालुक्यात रस्ते सुरेगाव व धुळगाव या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. सुमारे 1 तासापासून रास्ता रोको नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सुरू असून रस्ते सुरेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करत सरकार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत सगळे सोयऱ्यांबाबत अध्यादेश लवकरात लवकर अंमलात आणावा या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हा रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचं यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय. गेले 7 महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे. मी आपल्या माध्यमातून शासनाला आवाहन करतो, जर आपण सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही तर आता आम्ही शांततेत, पण या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं एवढंच आपल्या माध्यमातून शासनाला
आंदोलन किंवाचं आव्हान आहे. प्रश्न दिसतोय मराठा समाजाचा आकाशामुळे आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सरकारने जे मुंबईला आम्हाला आश्वासन दिलं, सगळे सोयरा कायद्याचा JR काढून आम्हाला तो लागू करण्याचं जे आश्वासन दिलं फसवा आश्वासन दिल्यामुळे आम्हाला या मराठा समाजाला परत रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. आम्ही सरकारला विनंती आणि इशारा करतो की मनोज जरांगे पाटील आणि संपूर्ण मराठा समाजाचं जे आरक्षणासाठी लढाई चालू आहे त्या लढाईला तुम्ही तीव्र करण्याचा प्रयत्न करू नका. सगळे सोयरा कायदा हा लागू करा आणि आमचं मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण जे आम्हाला पाहिजे शिक्षणामध्ये ते आम्हाला देण्यात यावं आमच्या पुढच्या पिढीसाठी. मनोज जरांगे पाटील सरकार नेतृत्व उभं राहिलं व त्या नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी जे 2-4 लोक समाजातील व इतर समाजातील उभे केले, या अशा बोललेल्या लोकांमुळे आमचे जे मनोज जरांगे पाटील आहे हे असं नेतृत्व बदनाम होणार नाही एवढं सरकारला सांगतो. आणि मराठा समाज अशा मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना भीक घालत नाही हे सांगतो. आणि लवकरात लवकर सगळे सोयरा कायदा लागू करावा आणि मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा. जागर जनस्थानसाठी सचिन वखरे, येवला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. चांदवडला मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते हे रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी आंदोलनात प्रतिसाद म्हणून रास्ता रोको आंदोलन करत शासनाचा निषेध यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिलेल्या JR प्रमाणे सगळी सोयऱ्यांची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी आज शनिवारी 24 फेब्रुवारी रोजी गणूर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव, त्यासोबत डॉक्टर राजेंद्र दवंडे व मराठा कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून शासनानं 26 जानेवारी 2024 रोजी मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सगळे सोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र वैध धरण्यात येईल याबाबत अध्यादेश देखील प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात सदर अध्यादेश अंतिम होत नाही तोपर्यंत कोणत्याही मराठा समाजाला याचा लाभ मिळणार नाही. यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 10 फेब्रुवारी पासून आंतरवली सराटीत उपोषणाला बसल्या. सगळे सोयरे अध्यादेश अंतिम करण्याकरिता सकल मराठा समाजाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. त्या दृष्टीने सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी शासन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत अशीच आंदोलने सुरू राहतील असं देखील मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीसाठी पाठिंबा देण्यासाठी चांदवड ते सकल मराठा समाज हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी चांदवड येथे विविध मान्यवरांनी या मराठा आंदोलकांनी या रास्ता रोको प्रसंगी माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केले. रास्ता रोको आंदोलनाच्या संदर्भात काय सांगाल? मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रभर 24 तारखेला रास्ता रोको आंदोलन करण्याच्या या ठिकाणी त्यांनी सांगितलं. त्यांच्या याला साथ देऊन आम्ही सर्वांनी या ठिकाणी गणूर चौफुलीवर सकल मराठा समाज यांच्यातर्फे या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. येत्या उद्या 25 तारखेला जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे मीटिंग आयोजित केली आहे. त्या मीटिंगमध्ये पुढच्या आंदोलनाची दिशा काय आहे दिशा ठरवण्यासाठी उद्या आम्ही सर्वजण आंतरवली सराटी येथे या ठिकाणी जाणार आहे आणि सकल मराठा समाज यातर्फे या ठिकाणी सगळे सोयरे यांचा आदेश काढून या ठिकाणी तो आदेश अंमलबजावणी लवकरात लवकर करावी हा मूळ या ठिकाणी या आंदोलनाचा उद्देश आहे. या उद्देशाला धरून आज आम्ही हा रास्ता रोको आयोजित केला आणि त्या रास्ता रोकोला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळाला हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. यावेळी आजी माजी
लोकप्रतिनिधी त्यासोबत मोठ्या प्रमाणात मराठा बांधव या रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव, चांदवड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. भाजप तथाकथित वॉशिंग मशीनने ज्यात सर्व नेते धुवून काढतात, परंतु भाजपाने नेत्यांची कितीही बेरीज केली तर निवडणुकीत तुमची वजाबाकीच होणार. कारण जनता सर्व ओळखते, म्हणून निवडणुकीत जनता भाजपाला जनमत देणार नाही, असं आम आदमी पार्टीचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. नमस्कार, मी अजित फाटके पाटील. नुकतीच मी आम आदमी पार्टी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष ही जबाबदारी घेतली आहे आणि ही जबाबदारी घेतल्यानंतर महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये आम्ही आढावा बैठकांचं आयोजन केलं आहे. या आढावा बैठकाच्या माध्यमातून पक्षाची आत्ताची स्थिती समजून घेणं, येणाऱ्या निवडणुकीसाठी पक्षाला सक्षम करणं आणि एक सक्षम राजकीय पर्याय महाराष्ट्रातील लोकांसमोर देणं, या जाणीवेतून आणि या भूमिकेतून या आढावा बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये लोकांच्या समस्येसाठी, आज जर बघितलं महाराष्ट्रामध्ये तर शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचा मुद्दा असेल, पेपरफुटीचा मुद्दा असेल, युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असेल, आरोग्याच्या समस्या असतील, शिक्षण महागडं झालं आहे आणि त्यामधून जे एक असंतोष तयार होत आहे, तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणून ज्या पद्धतीने आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये लोकाभिमुख राज्य राबवलं जातं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आपण सांगतो, जे आपले आदर्श आहेत महाराष्ट्रातून, तर त्यांच्या आचाराचं आणि विचारांचं लोककल्याणकारी राज्य आम आदमी पार्टी, अरविंदजी केजरीवाल, भगवंतजी मान हे प्रत्यक्षामध्ये उतरवत आहेत. आणि तोच विचार, तोच आचार येणाऱ्या काळामध्ये हाच पर्याय या महाराष्ट्रातील जनतेलाही देणं, त्यासाठी म्हणून आम आदमी पार्टी इथून पुढे येणाऱ्या सगळ्या निवडणुका एक सक्षम पर्याय म्हणून या महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी समोर येईल आणि त्या अनुषंगाने म्हणून या बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे, तर भाजपकडे जे तथाकथित वॉशिंग मशीन आहे त्यामधनं सगळे धुवून काढण्याचा ते प्रयत्न करत आहात. तुम्ही, आमचं म्हणणं आहे, महाराष्ट्रातील जनतेला आम्ही ओळखतो, इथले विचार ओळखतो. शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. तुम्ही नेत्यांची कितीही बेरीज करायचा प्रयत्न केला तर जनतेमध्ये आणि मतदानामध्ये तुमची वजाबाकीच होणार आहे, हे मी या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो. जनतेच्या प्रश्नावर न बोलता फक्त फोडाफोडीच्या माध्यमातून दबाव टाकून तुम्ही कुणालाही जरी नेत्यांना आपलंसं केलं, परंतु जनमत मात्र तुमच्याबरोबर येणार नाही. लोकांमध्ये असंतोष निर्माण झालाय. मात्र आम आदमी पार्टीने दिल्ली, पंजाब या ठिकाणी ज्या विचारानं काम करून दाखवलं, त्याच विचाराने महाराष्ट्रात देखील आम आदमी पार्टी काम करून दाखवेल. म्हणून येणाऱ्या सर्व निवडणुकीत सक्षम पर्याय म्हणून आम आदमी पार्टी निवडणूक लढणार आहे, असं देखील यावेळी आम आदमी पार्टीचे राज्याचे कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके यांनी सांगितलंय. जागर जनस्थानसाठी जीवन बाळी, नंदुरबार. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मंत्री छगन भुजबळ हे आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी नाशिकमध्ये त्यांच्या मतदारसंघात येवल्यात देखील हजेरी लावली. यावेळी छगन भुजबळ यांनी येवला येथील संपर्क कार्यालय या ठिकाणी पत्रकारांची विविध विषयांवर चर्चा केली. बघूया काय म्हणाले छगन भुजबळ. 40 वर्षांनंतर स्वतः पवार साहेब रायगडवर डोलीवर पक्षाच्या चिन्हाच्या उद्घाटनासाठी गेले, तर यावर राज ठाकरे असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी टीका केली. काय 40 वर्षानंतर रायगड आठवलंय काय सांगू. ठीक आहे, आता या एवढ्या वयामध्ये आणि एवढ्या अडचणी असताना पायाचे वगैरेचा, तरीसुद्धा तिथे जे गेले, माझ्या दृष्टीनं तर ठीक आहे, कौतुकास्पद आहे की तिथे जाणंसुद्धा झाले. आता तिथे जाण्याने उपयोग किती होईल हा भाग निराळा आहे, पण ते गेले स्वतः, याबद्दल याचं कौतुक करायला पाहिजे. दुसरा विषय असा आहे का तुतारी हा चिन्ह जो आहे ते शरद पवार गटाला मिळालेला आहे. तर यावर पक्षाध्यक्ष जे जयंत पाटील आहे, तर यांनी सांगितलं की बाबा जे विरोधी पक्ष आहे तर यांच्या या तुतारीच्या आवाजामुळे कानठळ्या बसतील. त्याच्या उगीच लोकांना वैर करायचं काम करता हो की तुम्ही लोकांना अशा कानठळ्या बसून जर वैर केलं तर तुम्हाला कोण मतं देईल मग. काय त्यामुळे जे काय आहे ते शांततेनं वाजवत बसा तुम्ही. काय काही हरकत नाही, निवडून येणं फार कठीण आहे, पण वाजवीत बसायला काय हरकत आहे, वाजवू द्या तुतारी, हरकत नाही. दुसरा विषय असा आहे का दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे 4 आमदार आहेत,
तर आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर दावा करणार. असं आहे ना की एकूण काहीतरी 10 मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा केलेला आहे. आता ते याची चर्चा जी आहे ही मीडियात करण्यासारखी गोष्ट नाही आहे. ते जे आहेत बसतील एकत्रित आणि महायुती जी आहे पण ठरवेल कोणाला कुठली जागा किती जागा हे तिथे ठरेल. ती गोष्ट मला असं वाटतं की मीडियामध्ये चर्चा करण्यासारखी नाही. जागर जनस्थानसाठी सचिन वखरे, येवला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. काल काँग्रेसच्या वतीने रमेश चेंतल यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असं म्हटलं की वंचित बहुजन आघाडीने जो 39 मुद्दे दिले होते ते आम्ही स्वीकारलेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु स्वीकारणं ही चांगली गोष्ट आहे, त्याचं आम्ही असणारं स्वागत करतो आहे की 2 दिवसामध्ये त्यांनी जर आम्हाला त्यांच्या ॲडजस्टमेंट झालेल्या जागांचा विवरण जर दिलं तर आम्हाला डिसाईड करायला सोपं जाईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे. म्हणून 2 दिवसामध्ये हे काही टाईम लिमिट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही, पण आमच्या सोयीसाठी आम्ही असणारं 2 दिवसात त्यांनी आम्हाला द्यावं अशी आमची असणारी विनंती आहे. जेणेकरून आम्हाला मग कुठल्या जागा आम्ही घ्यायच्या, कुठल्या लढवायच्या आणि कोणाबरोबर बसून आपल्याला बोलावं लागेल हे आम्हाला लक्षात येईल आणि त्या पद्धतीने सेटलमेंट करता येईल असं आम्हाला वाटतं. आम्ही काँग्रेस पक्षाला त्याच्याचबरोबर NCPला शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना विनंती करतोय की त्यांनीसुद्धा त्यांच्या पक्षाचा मसुदा काय आहे तो आमच्याशी शेअर करावा, जेणेकरून एकमेकांना कळतं की आपण कुठल्या मुद्द्यावरती एकत्र आहोत आणि कुठल्या मुद्द्यांवरती एकत्र नाहीत. दुसरा मुद्दा त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आला की आम्ही जागा कुठल्या घेणार हे दिलेल्या नाहीत. आम्ही त्यांना असणारा मागच्या बैठकीमध्ये आणि याही प्रेस कॉन्फरन्समार्फत आम्ही असणारं त्यांना विचारतो आहे, लेखीही आम्ही त्यांना पाठवणार आहोत की जागेंचा समझोता झालेला आहे असं वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. समझोता झालेल्या जागा कुठल्या पक्षाला गेलेल्या आहेत याची माहिती त्यांनी आम्हाला जर दिली, लेखी किंवा वर्तमानपत्रातून जे माध्यम त्यांना सूट होईल त्या माध्यमातून, अजून तरी नाही आहे, या क्षणाला तरी नाही आहे. जाणार ना, आम्ही तेच म्हणतो मी मागाशी म्हणालो की 27 तारखेच्या अगोदर त्यांनी आमच्याशी त्यांचं डिस्ट्रीब्युशन जे आहे
ते शेअर केलं तर या पुढच्या बैठकीमध्ये असणारा निर्णय घ्यायला सोपा जातं.